शेअर मार्केटमध्ये आपण अनेक शेअर्समध्ये गुंतवणूक करतो, मात्र आपण कितीही ॲनालिसिस केलं तरी काही शेअर्समध्ये आपल्याला नुकसान होतच। राकेश झुंझुनवालांपासून ते रामदेव अग्रवालांपर्यंत आणि राधाकिशन दमानींपासून ते विजय खेडे यांच्यापर्यंत प्रत्येक गुंतवणूकदाराला कोणत्या तरी एका शेअरमध्ये फटका बसलाच आहे। हाच प्रकार आपल्या बाबतीत देखील नेहमी होतो। ज्या शेअरमध्ये आपण कमी रक्कम टाकतो नेमकं त्याच शेअरमध्ये चांगला रिटर्न मिळतो, तर ज्या शेअरमध्ये आपण जास्त रक्कम टाकलेली असते त्यामध्ये आपल्याला लॉस होतो। यामुळे पोर्टफोलिओच्या एकूण रिटर्नवर नकारात्मक परिणाम होतो। असं होऊ नये यासाठी आपल्याकडे ॲलोकेशनचा स्टँडर्ड फॉर्म्युला पाहिजे। हे ठरवण्यासाठी आपल्याला कशा प्रकारचा पोर्टफोलिओ बनवायचा आहे ते आधी ठरवावं लागेल। पोर्टफोलिओ दोन प्रकारचे असतात। पहिला प्रकार म्हणजे डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ आणि दुसरा प्रकार म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड पोर्टफोलिओ। कॉन्सन्ट्रेटेड पोर्टफोलिओमध्ये आपण 10 पेक्षा कमी शेअर्स खरेदी करतो, तर डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओमध्ये 20 ते 50 शेअर्स असतात। भारतात 7000 पेक्षा जास्त कंपन्या लिस्टेड आहेत, यापैकी जवळपास 1000 कंपन्या हाय क्वालिटी आहेत। त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने शेअर्स उपलब्ध असल्यामुळे भारतातल्या गुंतवणूकदारांनी शक्यतो डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओज बनवावा असा आमचा सल्ला आहे। शेअर मार्केटमध्ये 3 प्रकारच्या ॲक्टिव्हिटी आपण करू शकतो। पहिला प्रकार आहे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट। यामध्ये आपला गुंतवणुकीचा कालावधी 5 किंवा 10 वर्षापेक्षा जास्त असू शकतो। दुसरा प्रकार आहे मीडियम टर्म ट्रेडिंग। यामध्ये गुंतवणूकदार साधारण 1 ते 5 वर्षासाठी पोझिशन होल्ड करतात। तिसरा प्रकार आहे स्विंग ट्रेडिंग। यामध्ये साधारण 1 महिन्यापासून ते 1 वर्षापर्यंत पोझिशन होल्ड केली जाते। आता प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्या ॲलोकेशनचे नियम वेगवेगळे असले पाहिजेत। लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी आपण 50 शेअर्सचा इक्वल वेटेड पोर्टफोलिओ बनवू शकतो। म्हणजेच एका शेअरमध्ये पोर्टफोलिओच्या 2% ॲलोकेशन होईल। आपला पोर्टफोलिओ 10 लाख रुपयाचा असेल तर आपण एका शेअरमध्ये 20,000 रुपयाची गुंतवणूक करू शकतो। पोझिशनल ट्रेडिंगचा पोर्टफोलिओ आपल्याला बनवायचा असेल तर आपण एका शेअरमध्ये साधारण 4% ॲलोकेशन करू शकतो। म्हणजेच हा 25 शेअर्सचा पोर्टफोलिओ असेल। स्विंग ट्रेडिंगमध्ये होल्डिंग पिरियड कमी असतो, त्यामुळे इथं शेअर्सची संख्या आपल्याला आणखी कमी ठेवावी लागेल। स्विंग पोर्टफोलिओमध्ये आपण जास्तीत जास्त 20 शेअर्स खरेदी केले पाहिजे। म्हणजेच एका शेअरमध्ये आपलं ॲलोकेशन होईल साधारण 5%। आपला 10 लाख रुपयाचा पोर्टफोलिओ असेल तर एका स्विंग ट्रेडसाठी आपण 50,000 रुपये कॅपिटल वापरू शकतो। अशा पद्धतीने आपण सिस्टमॅटिकली ॲलोकेशन केलं तर आपली रिस्क कमी होईल, होल्डिंग पॉवर वाढेल आणि पोर्टफोलिओवर चांगला रिटर्न मिळेल।